Okay. Farah, how how you can relate this particular discussion with your preparation? सर इससे मुझे काफी कुछ टू द पॉइंट, और मेरा जो टाइम मतलब बहुत ही टाइम कंज्यूमिंग नहीं है ये प्रोसेस, सो हम्म। दैट इज बेटर। और टू द पॉइंट मतलब कि किस जो अगर हम फॉर्मेट के बेसिस पे डिस्कस करेंगे तो ये ज्यादा हमें क्लियर करेगा माइंड हमारा, और जब हम एग्जाम देने जाएंगे तो हमारा माइंड जल्दी रिकॉल करके अटेम्प्ट कर लेगा। यस। क्योंकि हमें एक दो सेकंड में, आई थिंक एक सेकंड या 2 सेकंड का एक क्वेश्चन सॉल्व करना है। तो अगर इस यस। तरीके से प्रैक्टिस करेंगे तो हमारा माइंड भी जल्दी एग्जाम के टाइम पर रिकॉल कर लेगा। ट्रू। तो ट्रू। इट्स लाइक कंडीशनिंग, मतलब कंडीशनिंग जैसा है सर। कि करेक्ट। अपने आप ब्रेन को प्रिपेयर कर रहे हो। एग्जैक्टली। हाउ यू प्रिपेयर योरसेल्फ. ट्रू. समीर, काय तर रिलेट जसे झालं तसा बराचसा डिस्कशन. येस. जसे जे केस होत होते ना, तर एक केस मधून तसं एक फ्लो चार्ट तयार होत होता की हा. की हे पण होतं, मग हा पण भेटतो, मग इकडून तो फ्लो चार्ट असं एकदम तो मॅप रेडी झालाय. मॅप रेडी झाला तसा. करेक्ट. करेक्ट. आणि हे पण रिअलाइज झालं की असे केस स्टडी वर पण क्वेश्चन विचारू शकतात ते. हो. हो. जे आपण काल आणि परवा क्वेश्चन पेपर्स बघितले, ऍक्च्युली त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं होतं. अनिता नावाची मुलगी आहे, मग ती ट्रीटमेंटसाठी जाते आणि मग फक्त आता ते डॉक्टरचं नाव किंवा फक्त ते ऐकून लगेच मग आता तिला नॉशिया क्रिएट होतोय. मग याच्यामध्ये काय, आणि मग खालती ते ऍक्च्युअल क्लासिकल कंडिशनिंगच्या टेक्निकल टर्म्स. सो त्यांनी डेफिनेशन विचारलं नव्हतं, पण केस देऊन ती कन्सेप्ट विचारली होती सेटनेटला. राईट. मृणाल. जसं यांनी पण सांगितलं सर, नावं आठवत नव्हती मला सुद्धा, म्हणजे कन्सेप्ट होऊन जायचा पण एक्झॅक्टली ती नाव काय आहे हम्म. किंवा हम्म. त्याच्याशी कनेक्टेड. आणि एकदा म्हणजे असंही होत होतं की आठवत नाही आठवत नाही आठवत नाही, आणि मग एकदम आठवलं तर मग खूप डिरेक्शन्स मध्ये मग गोष्टी आठवायला लागल्या. सो हा एक्सपिरियन्स. हा. हा, सो ते सुद्धा जाणवलं. आणि मेनली बरेच जसं क्रायटेरियाचं झालं, डिस्टॉर्शन्स झाले, ह्या ज्या मल्टिपल लिस्टेड अशा गोष्टी आहेत, ह्या थोड्या अजून करण्याची गरज आहे. कारण की हम्म. एकात दुसरं जात आहे असं वाटायला लागलं. हो. 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 So, ते ते सुद्धा. आणि हे खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता की याच्यात ना एका एका केसवरून 3-4 डोमेन्सच्या गोष्टी रिवाइज पटकन झाल्यात. तो तसं केस स्टडीच्या वेळेस पण तशा ह्याच्यात विचार करायला लागेल पटापट, म्हणजे की येस. तेवढ्या वेळात आपण संदर्भ लावू शकू की नेमका क्वेश्चन आणि दिलेले करेक्ट. ऑप्शन्स कसे कोरिलेट करतात. करेक्ट. करेक्ट. आणि मंजिरी मॅडम. मला पण सेमच वाटलं की एक फ्लो चार्ट तयार झाला आणि ना मेन जे सगळ्या डिसऑर्डर्स आहेत ना त्या जास्ती क्लिअर होतील. म्हणजे हा. त्यांचे क्रायटेरिया किंवा आपण सिमटम्स जे म्हणतो आणि हे जे आहेत ना डायग्नोसिस ते प्रॉपर करू शकू आणि एकदम डिटेल स्टडी होईल सर याने. राईट. राईट. आणखीन काही केस स्टडी होमवर्कला देतो मी, अशा पद्धतीनं नोट्स काढायला. आणि जसं आधी पण शेअर केलं होतं, हे हे पण फोल्डर आज आज ग्रुपवरती मी शेअर करतोय. वेअर यू विल गेट 36 क्वेश्चन पेपर्स फॉर ओनली फर्स्ट पेपर. 36 फक्त फर्स्ट पेपर्स आहेत. आणि मुद्दाम काही त्याच्यामध्ये असे आहेत, इफ यू कॅन सी, आंध्र प्रदेशचा सेटचा पेपर आहे, छत्तीसगडचा सेटचा पेपर आहे, हा गुजरातचा आहे, हा कर्नाटकचा आहे, एक आणखीन वेस्ट बेंगॉलचा पण आहे सेटचा. सो दॅट यू कॅन इझिली फाइंड द रिलेशनशिप, अनालॉजी अँड इवन सम डिफरन्सिएशन. कारण की जरी आता आपल्यासमोर डिसेंबरच्या नेटचं टार्गेट असलं, तरी पण एक्सपेक्टेड हे पण आहे की फेब मार्च मध्ये परत सेटची एखादी सायकल होईल. सेट जर का आता रिसेंटली जून जून मध्ये झाली ना, मग ती साधारण फेब मार्च मध्ये एक्सपेक्टेड आहे. एक्सपेक्टेड एखाद दुसरा पुन्हा मागे पुढे काय. पण मग म्हणजे हा एक अटेम्प्ट आणि तो अटेम्प्ट असं डोळ्यासमोर ठेवून हे मिनिमम 1500 क्वेश्चन्स रेडीमेड आहेत आता आपल्याकडे.
विथ म्हणजे क्वेश्चन्स, ऑप्शन्स आणि इव्हन करेक्ट आन्सर. लाईक दिस. हा म्हणजे रिव्हर्स मध्ये काढले होतो की नाही आतापर्यंत? हा. ओके, फक्त क्वेश्चन पेपर. ओके. हे हे 2006 ते 2019 विथ आन्सर्स आहेत. मग हा, असं पण करता येईल किंवा हे मग सगळे रेफर करून मॉक टेस्ट म्हणून मग 2000